आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस खोपोलीत उत्साहात साजरा। भव्य रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि कामगारांना भांडी व सेफ्टी किटचे वाटप संपन्न। खोपोली कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस खोपोली येथील महाराजा मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून आमदारांना शुभेच्छा देण्यात आल्या। वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले। याच कार्यक्रमात खालापूर तालुक्यातील नामांकित ISP संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते गुणगौरव करून त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले। सोहळ्याला खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत शेठ साबळे, नगरपरिषदेचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजप, शिवसेना आणि RPI युतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन आमदारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी नोंदणीकृत कामगारांना शासनमान्य गृह उपयोगी भांडी आणि सेफ्टी किटचे वाटप या कार्यक्रमात होणार होते। मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हे सेफ्टी किटचे वाटप लेट करण्यात आले। त्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त करत आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले आहे। या ठिकाणी एकत्रपणे येऊन या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणी रक्तदान दिलेलं आहे, त्याचं सुद्धा सन्मानित करण्याचं काम आज शिवसेना सगळा खोपोली आणि पूर्ण शिवसेनेच्या टीमनी या ठिकाणी एकत्रपणे केलेलं आहे। खरं माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने राबवले जातात। आपण आपल्या प्रथेप्रमाणे केक वगैरे कापून वाढदिवसाची सुरुवात करतात। परंतु माझ्या शिवसेनेच्या खोपोली शहरातील नगराध्यक्षांनी संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी महिला सगळ्या महिला भगिनी एकत्रपणे येऊन रक्तदान सारखं कार्यक्रम या ठिकाणी शिबिर आयोजित केले। हे फार महान कार्य आहे। आपल्याला कल्पना आहे की आजच्या काळामध्ये रक्तदान हे वरदान आहे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। आणि हे वाढदिवसाच्या औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन खोपोली शहराच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना मला आनंद या ठिकाणी होत आहे की असा उपक्रम आपण वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेला आहे। या माध्यमातून खरं तर समाजामध्ये आपण खरोखरच एका कुटुंबाला असेल, एका रुग्णाला असेल, एका बाईला असेल, एका बहिणीला असेल, तर ही रक्तदानाच्या माध्यमातून मदतीचा हा या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून होत आहे। गरजूंना आहे त्यांना अत्यावश्यक सेवा रक्तदान ज्यावेळेस त्यावेळेस रक्ताची किंमत काय असते आपल्याला समजतं। कर्मचारी माझ्या कार्यकर्त्यांनी आणि सातत्य असलेले असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत की त्यांनी रक्तदानाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी दिलेला आहे।
रक्तदान सर्वश्रेष्ठ म्हणून आपल्याला ते योगदान आज दिलेलं आहे. ते माझ्या वाटतच त्या ठिकाणी सरदार होत असताना कदापि विसरता येणार नाही की असं महान कार्य आपण आपल्या माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आदिवासी नाका कामगारांना त्या ठिकाणी पीक वाटप करून त्याला सुद्धा प्रोत्साहित करण्याचं काम, त्याला सुद्धा बळ देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि या ठिकाणी आयुषी संस्था या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्लेसमेंट या ठिकाणी देत असताना अनेक विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारासाठी मजबूत प्लेसमेंट करत असताना जवळजवळ आतापर्यंत 14 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. तर जवळपास काय होतं आपल्या आयुषीसाठी अतिशय चांगल्या एनजीओ या ठिकाणी पाटील सिंग आले या ठिकाणी आणि बघून ना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आतापर्यंत पाटील सिंग यामध्ये केलं आहे. सातत्याने या कोकणी शहरामध्ये काम करत असताना एक सामाजिक बांधिलकीचं पण काम करणारं पाटील सिंग सारखे नेतृत्व शीख समाजाचं जरी असलं तरी अतिशय सगळ्या समाजाला बरोबर सगळ्या घटकांना बरोबर काम करणारं नेतृत्व आहे. आणि चांगली आहे, अनेक वेळा त्यांची मदत झालेली आहे. अशा पद्धतीने आपण कार्यक्रम या ठिकाणी आपण अमरावती घेतलेले अतिशय आपण सुद्धा त्याबद्दल आपण सुद्धा आपल्या संपूर्ण टीमचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो.